नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक महा एपिसोड आता समोर येणार आहे. यामध्ये वसुधा आणि रम्याचं सत्य सर्वांसमोर येणार आहे व ते कसं आलंय चला जाणून घेऊया. इथं सगळेजण नाश्त्यासाठी खाली जमलेले असतात. तेव्हा विक्रम आता या दोन्ही जोड्यांना समजून सांगत असतो की तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही पाठीमागचे जे काही गैरसमज झाले होते ते दूर करून एक नवीन आयुष्याला सुरुवात करा. विक्रम पुढे त्यांना सांगतो की 16 डिसेंबरचा जो दिवस आहे ना, तो तुमच्या मनातून आता पूर्णपणे काढून टाकला असेल हे मला माहिती आहे. तेवढ्यातच मालिनी तिथे शिड्याच्या उतरत खाली येते आणि तिच्या हातामध्ये एक बॅग असते. ती बॅग बघून इथे रम्या आणि वसुधा चकित होतात, कारण ती बॅग तीच असते जी त्यांनी त्यामध्ये जीवा आणि काव्याचे फोटो ठेवलेले असतात. तर लगेच मालिनी म्हणते तो 16 डिसेंबरचा दिवस कसा विसरून चालेल, कारण ते नेमके आपल्या घरामध्ये कोणी घडून आणलं होतं हे आपल्याला कळायलाच पाहिजे. हे ऐकले होते रम्या आणि वसुधाला खूप मोठा झटकाच बसतो. मालिनी म्हणते ते सत्य मी शोधून काढलेलं आहे, कारण ह्यांच्या आयुष्याची जर नवीन सुरुवात आपल्याला करून द्यायची असेल तर पाठीमागे भूतकाळात ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सर्वांना माहिती पाहिजे. असं म्हणून मालिनी आता ती बॅग सर्वांसमोर फेकते आणि त्यात जीवा आणि काव्याचे काही फोटो असतात. आता हे बघितल्यावरती रम्या आणि वसुधा दोघीही उठून उभ्या राहतात. तर मालिनी म्हणते हे दुसरं कोणी नसून तर रम्या आणि ह्या वसुताईंनी केलेले आहे. आता यांना काय शिक्षा द्यायची ना मुलांनो, ही तुम्हीच द्यायची आहे. तुमच्या आयुष्यात जे काही वादळ आणलं होतं ना, त्या दोघींनीच आणलेलं आहे. या दोघी आत्ता पण खोटं वागताय, फक्त त्यांच्या चेहऱ्यामागे एक मुकुट आहे. आता हे सत्य कळल्यावरती जीवानंदिनी आणि काव्या नेमकी ह्या दोघींना कोणती शिक्षा देतील हेच आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.